जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि या दिनाचा औचित्य साधून या मनोज जरांगे पाटलांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। मागच्या 5 उपोषणांची सरकारनं दखल न घेतल्यामुळे मनोज जरांगे त्याच मागण्यांसाठी 6व्यांदा उपोषण करतात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली गेली आहे। यावेळेच्या उपोषणाची संपूर्ण तयारी कशी करण्यात आली आहे? आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा अंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटील हे आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी, खास करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट लागू करावं या आणि अन्य मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात करतायत। अंतरवली सराटी गाव आहे, तिथे मंदिरासमोर नियमित जिथे उपोषणाला बसतात, जो पहिला उपोषणाचा मंडप आहे तो आज देखील त्यांचा कायम आहे। त्याच ठिकाणी ते आज मध्यरात्रीपासून उपोषणाला या ठिकाणी बसणार आहेत। खरं तर काल पुन्हा एकदा मंत्री राहिलेले आणि त्यावेळेस मध्यस्थी केलेले आणि आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार असलेले संदीपान भुमरे यांनी त्यांची या ठिकाणी भेट घेतली होती। त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली माहित नाही, परंतु आज पुन्हा मध्यरात्रीपासून जरांगे पाटील उपोषण करतायत। आता सरकार त्यांना काय प्रतिसाद देत आहे, कशा पद्धतीने त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा त्यांचं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण सुरू होत आहे। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।